लोकनायक मीडिया सदैव तत्पर। अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांच्या प्रचारासाठी दिव्यांग उतरलेत रस्त्यावर। लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना सर्वसामान्यांचा नेता मनोज गेडाम यांचा प्रचार जनसामान्य मोठ्या उत्साहात करत आहे। गेडाम यांचे हेल्मेट चिन्ह आहे। दरम्यान गेडाम यांच्या प्रचारार्थ यवतमाळ शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वसामान्य घटकातील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत। समाजातील वंचित तसेच दुर्लक्षित घटकांकडून गेडाम यांना प्रोत्साहन मिळाले। त्यांच्या आग्रहापोटी गेडाम यांनी लोकसभेसाठी आपले नामांकन दाखल केले असून दिव्यांगांनी आपल्या सायकली, शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर, बेरोजगार युवकांनी आपल्या दुचाकी, तर ज्यांच्याकडे वाहन नाही अशांनी सुद्धा पायदळ पद्धतीने प्रचाराला सुरुवात केली आहे। शहरातील प्रमुख भागांसह तालुक्यात जोरदार प्रचार सुरू आहे। मी यवतमाळ वाशिमचा एक मतदार आहे। मी एक दिव्यांग आहे। मी या लोकसभा निवडणुकीमध्ये जयश्री पाटील आहे आणि संजय देशमुख आहे। जयश्री पाटील हे यवतमाळ वाशिममध्ये कधीच फिरल्या नाही, ते कधी आल्या नाही आणि इथं त्यांचा काहीच विकासाचं काहीच नामोनिशाण नाही आहे। संजय देशमुख हे कधीच आमच्यासारख्या दिव्यांगाकडे पाहिलं नाही, कोण्या गरिबाकडे पाहिलं नाही। फक्त निवडणूक आली तर प्रत्येकासमोर हात जोडायचे, प्रत्येकाच्या पाया पडायच्या, हेच त्यांचा धंदा राहिलेला आहे। ते जर निवडून आले तर आम्हा दिव्यांगांना हे एक विश्वास आहे की ते दिव्यांगासाठी काहीच करणार नाही आहे आणि दिव्यांगा